नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा इयत्ता 12वी परीक्षा आता एक दिवसावर आहे आणि याची छानपैकी तुम्ही तयारी करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेक्शन 3 यामध्ये रायटिंग स्किल मध्ये जर पाहितलं तर सेक्शन 3 मध्ये क्वेश्चन 4 जो असतो त्यामध्ये क्वेश्चन 4 मध्ये ए जर आपण पाहितला तर यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, याला ऑर मध्ये असतं स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि त्याला ऑर मध्ये असतं ग्रुप डिस्कशन। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची, तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये जास्त लिहावं लागतं आणि ग्रुप डिस्कशन मध्ये जास्त प्रमाणात आपल्याला लिहावं लागतं। तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज यावरच फोकस करायचा आहे। पहा, तिन्हीपैकी जर एकाच आन्सर लिहायचं आहे तर तिन्हीची तयारी करत बसायचं नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नसतं। क्वेश्चन 4 ए मध्ये फक्त ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज एकाचीच चांगली तयारी करा। यामध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातात, तर यामध्ये क्वेश्चन्स पहा, एकतर अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिली असते जे की आपल्याला सोपं असतं आन्सर लिहिण्यासाठी, आणि दुसरं असतं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन। पहा, दोन व्यक्ती टेलिफोनिक कन्व्हर्सेशन म्हणजे काय, दोन व्यक्ती फोनवर बोलतायत आणि त्यापासून आपल्याला व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो। आता टेलिफोनिक कन्व्हर्सेशन व व्हर्च्युअल मेसेज कशा पद्धतीने तयार करायचा असतो, या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तुम्ही ती पहा आणि व्हिडिओ व्यवस्थित पहा। तुम्हाला या दोन्ही पैकी एका प्रकारचा क्वेश्चन येतो। आता या ठिकाणी हा जर क्वेश्चन पेपर पाहितला तर हा क्वेश्चन पेपर आहे मार्च 2024 चा आणि यामध्ये डायरेक्टली इन्फॉर्मेशन दिलेली। तर आता आपण पाहूया कशा पद्धतीने आपण व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो। लेट्स लर्न हाऊ टू अटेम्प्ट दिस ऍक्टिव्हिटी। पहा, व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना पहिल्यांदा वरच्या कडेला डेट लिहायची असते, तर वरच्या कडेला डेट लिहिताल। डेट लिहिल्यानंतर टाइम लिहायचा असतो, म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल मेसेज किती वाजता तयार करताय हे महत्वाचे दोन गोष्टी लक्षात ठेवा, डेट आणि टाइम। आता पहा, त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही मेसेज लिहून ठेवणार आहात त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहितात। आता या ठिकाणी जर भावासाठी तुम्ही मेसेज लिहित आहे तर डिअर ब्रदर लिहिता, जसं लेटर मध्ये लिहित होता। वडिलांसाठी तर डिअर डॅड किंवा डिअर पप्पा आणि त्या नावानंतर तुम्ही कॉमा द्यायचा आहे। त्यानंतर बॉडी ऑफ द मेसेज, मेसेजची पूर्ण बॉडी येईल। आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचंय, या ठिकाणी जी ही इन्फॉर्मेशन दिलेली असते ना, ह्या इन्फॉर्मेशन मधील मेन पॉइंट्स आपण घ्यायचे असतात आणि त्यावर आधारित व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा असतो। आणि सेंटेन्सेस शॉर्ट, ग्रॅमॅटिकली करेक्ट यूज करायचे असतात। आणि या पद्धतीनं हे सगळं लिहिल्यानंतर हे पूर्ण म्हणजे आपण मेसेजची बॉडी लिहिल्यानंतर या ठिकाणी जो व्यक्ती मेसेज लिहून ठेवतोय त्या व्यक्तीचं नाव, म्हणजेच या ठिकाणी रायटरचं नाव लिहायचंय। तर पहा काय करायचंय, सुरुवातीला डेट, डेट नंतर लगेच समोर टाइम लिहायचा, ज्या व्यक्तीला मेसेज लिहिताय त्या व्यक्तीसाठी या ठिकाणी नाव लिहिताल। जर एखाद्या ऑफिसरला वगैरे लिहिताय तर तशा वेळेस तुम्ही रिस्पेक्टेड सर वगैरे करू शकताय। वडिलांना लिहिताय तर डिअर डॅड लिहा, डिअर पप्पा लिहा। आईला लिहित आहात तर डिअर मॉम, डिअर आई वगैरे तुम्ही शब्द यूज करू शकताय। त्यानंतर बॉडी ऑफ मेसेज आणि जो रायटर आहे, जो हा मेसेज लिहून ठेवतोय त्याचं नाव त्याखाली येईल। या पद्धतीनं मेसेज तयार करायचा असतो। चला तर आपण यावर मेसेज तयार करूया। क्वेश्चन काय आहे पहा, मनीषा अ ग्रॅज्युएट गर्ल, मनीषा एक ग्रॅज्युएट मुलगी, मिसेस हर कॉलेज बस, तिच्याकडून कॉलेजची बस मिस होते। हर फादर हॅज गॉन फॉर हिज रेग्युलर मॉर्निंग वॉक, वडील मॉर्निंग वॉकला गेलेत। शी नीड्स हिज बाईक टू अपियर फॉर हर एंट्रन्स टेस्ट, तर एंट्रन्स टेस्टला उपस्थित राहण्यासाठी तिला वडिलांच्या बाईकची गरज आहे। ड्राफ्ट अ व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 50 वर्ड्स दॅट शी वुड राईट टू हर फादर, तर ते तिच्या वडिलांना लिहिल असं 50 शब्दामध्ये मेसेज तुम्ही लिहायचा आहे। आता इथं सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी मनीषा ही व्यक्ती तुम्ही स्वतः आहात असं गृहीत धरूनच मेसेज लिहायचा आहे, सिंपल आहे। चला तर आपण आज डेट या ठिकाणी टाकूया, 10 फेब्रुवारी। किती वाजता, समजा आपण 7 AM, सकाळी 7 वाजता मेसेज लिहून ठेवतोय।
कुणासाठी मेसेज लिहिते मनीषा? तर वडिलांसाठी. तर या ठिकाणी येईल डिअर डॅड किंवा डिअर पप्पा. या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे, म्हणजे ज्याला मेसेज लिहायचा आहे त्याचं नाव लिहिलं आपण, डिअर डॅड. आता त्यानंतर माहिती काय आहे, तर मनीषा जी आहे तिनं कॉलेज बस मिस केलेली आहे आणि आता तिला वडिलांच्या बाईकची गरज आहे, जेणेकरून वेळेवरती टेस्टला, एंट्रन्स टेस्टला पोहोचेल. तर ती वडिलांना या ठिकाणी सांगेल. पहा काय सांगायचं यावर आधारित. तर तुम्ही स्वतः मनीषा आहेत असं समजून लिहा. डिअर डॅड, प्रिय पप्पा, आय वॉज लेट टू कॅच द कॉलेज बस. मला कॉलेज बस पकडायला उशीर झाला. and I missed the bus. आणि त्यामुळे मी बस गमावली. आता पहा, आपण या ठिकाणी लक्षात घेतलं की तिनं कॉलेज बस जी आहे ती गमावलेली, मिस केलेली, आणि वडील तर घरी नाही आहेत आणि वडिलांना न सांगता तिला काय करायचंय, कॉलेजला जायचंय टेस्टसाठी, एंट्रन्स टेस्टसाठी. मग ती वडिलांसाठी इथं लिहून ठेवते की जेणेकरून वडील आल्यानंतर हा मेसेज तिथं पाहतील की मुलगी आपली गाडी घेऊन गेली आहे. मग ते पुढे म्हणते सो, म्हणून आय एम टेकिंग युअर बाईक, त्यामुळं मी तुमची बाईक घेऊन जात आहे. टू रीच द एक्झाम सेंटर, टू रीच द एक्झाम सेंटर, एक्झाम सेंटरला पोहोचायला मी तुमची बाईक घेऊन जात आहे. बाईक म्हणजे दुचाकी गाडी. काय सांगेल पुढे ती, आय विल बी बॅक आफ्टर कंप्लीटिंग एक्झाम, परीक्षा पूर्ण करून मी वापस येईल. आय विल बी बॅक आफ्टर कंप्लीटिंग एक्झाम. आय विल टेक केअर, मी काळजी घेईल. आय विल टेक केअर वाईल, वाईल म्हणजे काहीतरी करत असताना, वाईल रायडिंग, रायडिंग म्हणजे दुचाकी चालवण्यासाठी मोस्टली यूज केलं जातं. आय विल टेक केअर वाईल रायडिंग, रायडिंग म्हणजे चालवणे, तर चालवताना मी काळजी घेईल. आय विल कम बॅक ऑन टाइम, मी वेळेवर वापस येईल. आय विल कम बॅक ऑन टाइम आफ्टर completion of my entrance test. So don't be concerned, तर काळजी करू नका. आणि रायटर कोण आहे, या ठिकाणी मेसेज लिहिणारी व्यक्ती कोण आहे, मनीषा. तर या ठिकाणी लिहिताल मनीषा. तर एवढंच करायचं विद्यार्थी मित्रांनो. असा 50 शब्दामध्ये मेसेज लिहायचा आहे, तारीख लिहायची, त्यानंतर ज्या व्यक्तीसाठी तुम्ही मेसेज ठेवताय त्या व्यक्तीचं नाव, म्हणजे जसं पत्र लिहिताय त्या पद्धतीनं, जसं एखाद्या अधिकाऱ्याला वगैरे पत्र लिहिताना तुम्ही तर रिस्पेक्टेड सर म्हणता तशा पद्धतीनं, आई वडिलांना लिहिताय तर या पद्धतीनं डिअर डॅड आपण इथं लिहिलं वडिलांसाठी आहे तर. आणि जो पत्र या ठिकाणी जो मेसेज लिहिणारा व्यक्ती आहे मनीषा, तर त्या व्यक्तीचं नाव. आणि यासाठी तुम्हाला 4 मार्क्स आहेत. तर या पद्धतीनं तुम्ही व्हर्च्युअल मेसेज तयार कराल. काय क्वेश्चन्स किंवा क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट्स करून विचारू शकताय. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मोस्टली सांगत नाहीये सबस्क्राईब करा म्हणून,
पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडले, फायदेशीर वाटले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.